कर्मवीरांना त्या काळामध्ये त्यांनी ते तर असे म्हणायचे, माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढे विद्यार्थी यातून निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर बापूजी बुवा साळुंखे कोल्हापूरचे हे महान संस्थापक होते. त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या विचारांचा पगडा खरं तर भाऊंच्या मनावर होता. आणि माझ्या मुली शिकल्या पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिकल्या पाहिजे. आणि मग भाऊंनी त्यांच्यासाठी सुद्धा आश्रमशाळा उघडल्या. त्यामध्ये आणि या ठिकाणी सुद्धा एक वसतिगृह मुलींचं सेपरेट काढलं. तर या थोर माणसांचा सहवास भाऊंना लाभला आणि खरं तर तो भाऊंनी आयुष्यभर जपला. आणि मग पुढे भाऊंचं हे कार्य पाहून तत्कालीन विधानसभेत परिषदेचे अध्यक्ष माननीय शरद दिघे साहेब यांनी त्यांना कर्मवीर ही पदवी दिली. आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून देणारी दलित मित्र हा सुद्धा पुरस्कार भाऊंना दिला. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील मंडळी त्यांना शिक्षण महर्षी किताब दिला. आणि या सर्व पुरस्कारांनी भाऊ सन्मानित झाले. पुढे भाऊ वार्धक्यामुळे थकले आणि भाऊ थोडस संस्थेपासून दूर झाले. पुढे त्यांचे सुपुत्र सन्माननीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री प्रकाशजी बोरा साहेब यांनी संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आणि साहेब काळ बदलतोय, काळानुसार पुढे गेलं पाहिजे. कारण आता नाही काळाची पावलं ओळखून अध्यक्षांनी या विविध शाखांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल केला. आणि त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्याच गावामध्ये त्यांनी सांगितलं की संस्थेची सुमारे 300 कोटीची याच प्रॉपर्टी झालेली आहे. बरीचशी जी विद्यालय आहे ती मालकीचे इमारती झालेल्या आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या भौतिक सुविधा असतात तर अतिशय संपन्न अशा स्वरूपामध्ये सगळीकडे झालेल्या आहेत. आणि विद्यार्थी आजही त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये काम करणारे हजारो शिक्षक सुद्धा असे या ठिकाणी कार्यरत आहेत. असो त्याचबरोबर हा भाऊंचा जो स्वभाव आहे, एकाच वाक्यात सांगायचं झालं तर साहेब मी असं म्हणेन, तोंडात खडी साखर आणि डोक्यावर बर्फाचा कडापास. किती माणूस रागावून आला तो भाऊंच्या पुढे आल्यानंतर तो शांतच आहे. किती जीवनात प्रसंग आले भाऊंचे, ग्रामस्थांचा विरोध असते, शिक्षकांचा विरोध असते, कोणाचा विरोध असते, अधिकाऱ्यांचा विरोध असते, भाऊंनी शांततेने हे काम आपलं पुढे घेऊन गेले. आणि अशा या भाऊंचं 6 जुलै 2011 रोजी पुणे या ठिकाणी वार्धक्याने निधन झालं. आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. अजून थोडासा जीवन परिचय आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री काटे सर यांनी करावा. मी यासाठी त्यांचं नाव घेतो विद्यार्थी मित्रांनो की काटे सर हे पारगाव या ठिकाणी सलग 15 वर्ष हे भावांचं जे स्वप्न होतं विद्यार्थी वसतिगृहात ते स्वतः चालवत. रात्री 11 वाजता मुलगा झोपला का नाही हे पाहून ते घरी झोपायला, तो जेवला का नाही त्याच्या आपुलकीने चौकशी करायची. असे हे काटे सर त्यांचे अनुभव आपल्याला सांगितले. अपंग मित्र शांततेचा महामेरू स्वर्गीय भाऊंच्या पवित्र स्मृतीस प्रथमतः मी अभिवादन करतो. 6 जुलै 2026 रोजी भाऊंचं 50वं पुण्यस्मरण आहे. उद्या रविवार आहे आणि म्हणून आज आपल्या विद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने
विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य मोहिते सर, पर्यवेक्षक वाडेकर सर, गावचा प्रथम नागरिक कुसदाई काराडे, माजी उपसरपंच गोकुळ मामा, तलाव व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे पत्रकार इसाक भाई, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बंधू भगिनींनो, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सेवानिवृत्त आदरणीय गट शिक्षणाधिकारी सकाराम साहेब भालेराव हे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं प्रथमतः विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. दिव्यत्वाची तिचे प्रतिती तेथे गरम आधी जुळते. कर्मवीर शिक्षण महर्षी भाऊसाहेब बोरा त्याला सरांनी सर्व इतिहास आपल्या पुढे ठेवलेला आहे. परंतु पवित्र ते कुळ पावन ते हरी येथे हरीचे दास जन्म घेतली. जुन्नर तालुक्यातील पठार भागातील आणि या गावामध्ये 23 जून 1925 रोजी भावांचा जन्म झाला. ज्या कुटुंबामध्ये भावांचा जन्म झाला तो त्या ठिकाणी मारवाडी कुटुंब, आणि घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. पहिली ते चौथीचं शिक्षण आणि या ठिकाणी केलं, आणि पुढचं शिक्षण चिंचोड या ठिकाणी एक बोर्डिंगमध्ये होऊन शिक्षण घेतलं. खरं तर बाळाचे पाय पायाला दिसत असं म्हटलं जातं. भाऊंना मुळातच त्या ठिकाणी शिक्षणाची आवड होती आणि भाऊ गांधीवादी विचाराचे होते. आणि या ठिकाणी सरदार पटेल हायस्कूल आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं हायस्कूल आहे, त्या बळीवरती भाऊ होते. आणि भाऊंना वाटायचं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हायस्कूल निघावं. भाऊंचा आग्रह असायचा, परंतु त्यावेळेस त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये शाळांना अनुदान नसायचं, मोठा खर्च असायचा, आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व ठिकाणी शाळा काढणं मोठं आवड होतं. परंतु ती भाऊची तळमळ थांबत नव्हती. भाऊ आणि गावचे ग्रामपंचायत सदस्य होते. बोरी बेला जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य देखील म्हणून काम केलेलं होतं. आणि मध्ये अनेक संघटना, धर्मकाळ संघटना, बाकीच्या संघटना, या संघटनेच्या त्या ठिकाणी बलुदार संघटना भाऊंनी काढल्या. आणि भाऊंना सारखं वाटायचं त्या ठिकाणी शाळा काढावीत आणि मुलं शिकली पाहिजेत, हे भाऊंचा मोठा उद्देश होता. आणि म्हणून पारगाव या ठिकाणी 1960 साली भाऊंनी पारेश्वर विद्यार्थी वसतिगृह प्रथम काढलं. पारगाव ही भाऊंची सासरवाडी आहे, आणि मग त्या काळामध्ये आतासारखी वाहनाची सोय नव्हती. भाऊ पाय फिरायचे, परिसरामध्ये धान्य गोळा करायचे, आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रथम वसतिगृह पारगावला आणि बडगावला विरोबा वसतिगृह भाऊंनी 2 सुरू केली. त्याच्यानंतर पारगावला महात्मा गांधी हायस्कूल सुरू केलं, बडगावला हिंद माता विद्यालय पांदळी या ठिकाणी सुरू केलं. हे प्रथम भाऊंनी सुरू केलं. इवलेसे रोप लावेले बरी याचा वेलू गेला विनावरी. आज जर आपण पाहिलं तर पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये गरुडनाथ विद्यालय भोसरी आणि बालन टाकळे या ठिकाणी शेवगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी भगवान विद्यालय बालन टाकळे या ठिकाणी, आणि असे काम त्या ठिकाणी भाऊने सुरू केलं. हे करत असताना खेडोपड जायचे, गावामध्ये जायचे, कार्यकर्ते गोळा करायचे. गांधीवादी विचार सगळ्यांचे होते. शांततामय मार्गाने त्या ठिकाणी लोकांना त्यांनी शिक्षणाचं महत्त्व त्या काळामध्ये भाऊने पटवून दिलं. आणि आज ज्या शाळा काढलेल्या आहेत त्या शाळेमध्ये नाव देताना देखील भाऊने तो दृष्टिकोन ठेवला. महात्मा गांधी विद्यालय, पंडित नेहरू विद्यालय लिंगाव सभा, हिंद माता विद्यालय वडगाव कुंडळी, महात्मा फुले विद्यालय कोडक, कमलदेव विद्यालय कळंब, सुनेर विद्यालय आर्वी, गरुडनाथ विद्यालय भोसरी, सुभाष विद्यालय बहुळ, भगवान विद्यालय बालटाकळी, शिवाजी विद्यालय राजगाव, त्या ठिकाणी भारत हायस्कूल घारगाव. भाऊंनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी कोठे दिलेलं नाही, काही नाही, कारण त्यांना मोठेपणा त्या ठिकाणी योग्य वाटत नव्हता. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. समाजातील तळागाळातील जी माणसं आहेत, जी दलित माणसं आहेत, दुबळे माणसं आहेत, यांना त्या ठिकाणी आपण काय दिलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भाऊंची मनापासून इच्छा होती. आणि त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक कार्य करत असताना भाऊने स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार केला नाही. अगदी साधी राणी चिंचोडवरून निघाले,
त्यांना कर्मचाऱ्यांनी गाडी दिली, टॅक्स जुनी टॅक्स घेऊन दिली. चिंचवडमध्ये बाजार भरायचे गोकुळ मामा, वडगाव कांदळीच्या वसतिगृहाला, निमगावच्या वसतिगृहाला, पारगावच्या वसतिगृहाला, पिंपरीच्या वसतिगृहाला, आण्याच्या आश्रमशाळा, आपण कल्याण केंद्रामध्ये रात्रीचे 12-1 व्हायचे. आपण कल्याण केंद्रामध्ये भाऊने आशिया खंडामध्ये प्रथम क्रमांकाचं आपण कल्याण केंद्र आणि या छोट्याशा गावामध्ये भाऊने काढलं. अपंगाने कोणापुढे हात पसरू नये, स्वावलंबी जीवन जगावं ही भाऊची इच्छा होती. 12-1 वाजता यायचे, त्या अपंगात त्या ठिकाणी जाऊन पाहायचे, मुलांची विचारपूस करायचे, कोणतं दुखतं किंवा काय करायचे, आणि भाऊ स्वतः त्या ठिकाणी काळजी घ्यायची. तुम्हाला मी माझा मोठेपणा मी सांगू शकत भाऊ साहेब, 1995 रोजी मी पारेश्वर वसतिगृह विद्यार्थी वसतिगृहावरती अधीक्षक म्हणून भाऊनी मला त्या ठिकाणी ऑर्डर दिली. त्या ठिकाणी संतोष गुळे नावाचा साकूर मांडराचा एक विद्यार्थी होता. मी 2 दिवस परिस्थिती पाहिली, एकच विद्यार्थी आणि इथे काम करायचं कसं. गुरुवार होता, विद्यालयाचे रिटायर्ड शिक्षक त्या ठिकाणी सासुरे सरांनी सांगितलं गुरुवारी भाऊ आणायला येतात बाजाराच्या दिवशी, तिथे जसं तुम्ही जा आणि त्यांना विचारा काय कामाचं. मी त्या ठिकाणी गेलो आणि भाऊला सांगितलं भाऊ त्या ठिकाणी एकच मुलगा आहे गुळवे आणि मी तिथं कसं काम करणार. अरे भाऊ म्हटले तुला मी त्यासाठीच पाठवलेलं आहे, एक आहे ना त्याला टीव्हीची माहिती आहे, अजून तू टीव्हीच गोळा कर परिसरामध्ये आणि तूच चालू करते. मोठा प्रश्न अवघड होता. मी परत त्या ठिकाणी आता मला नोकरीची गरज होती, आलो परिसरामध्ये पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी फिरलो, मुलं गोळा केली आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी सरपण गोळा करावं लागायचं. भालेकर सरांची एमएटी गाडी होती, त्यावरती सरपण आणायचं त्या खराडे माळ्यामधून, माळेमाळा येतो मंगरुळला, आणि ते वसतिगृह मी सुरू केलं. आज जर तुम्ही पाहिलं श्री पारेश्वर विद्यार्थी नावाचं वसतिगृह आज 1 नंबरला आहे, 1 नंबरला. आणि त्या वसतिगृहामध्ये मी काम केलं, भाऊने माझं काम पाहिलं आणि भाऊने तुम्हाला सांगतो मला पारगावला 23 वर्ष ठेवलं साहेब. यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाच्या काळात 1 वर्ष मी येतो होतो, गेल्या परत 3 वर्ष पारगावला गेलो. सरांच्या तोच ताकद लावली सरांनी आणि म्हणले मुख्याध्यापक झाले आरेकर सर, ते म्हटले मला काटे सरांना तिथे द्यायला पाहिजे आणि मग परत मी या ठिकाणी आले. 10 महिने राहिले तो भाग वेगळा आहे, परंतु अतिशय परिस्थिती गरिबीची होती. वसतिगृहावरती काम करायचं म्हटल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः जेवण करायचं तिथे, त्या विद्यार्थ्यांमध्ये झोपायचं, तिथेच राहायचं, त्यांचंच पालन पोषण करायचं. आणि म्हणून आम्ही देखील गरिबीतून शिक्षण घेतलं. आम्हाला एक तर प्रकाश तळमळ आहे, आम्ही घडलो तुम्ही बी घडा ना, ही आमची भावना आहे. विद्यार्थ्यांना मी कायम ते ठिकाणी सांगत असतो, तुम्ही त्या ठिकाणी चांगला अभ्यास करा, हे करा. आणि त्या दृष्टिकोनात लक्षात घ्या, गेले ते दिगंबर किशोर युगती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या ठिकाणी, आता आयसे पुन्हा होणे नाही. भाऊंसारखे व्यक्तिमत्व परत होणार नाही. अतिशय साधी राणी आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय, कोणाला ऑर्डर द्यायची, कोणाला शिपायला ऑर्डर द्यायची. भाऊंना काही लोक तर अक्षरशः भाऊचं धोतर करायचे, काही सेवक वर्ग समजा काय त्यांना व्यवस्थित राहिलेले होते, तर ते भाऊला बोलायचे आणि आण्यातून भाऊला प्रश्न होता, पण भाऊ देव माणूस होते. बाजारामध्ये गुरुवारचा बाजार आणायला 5 आम्ही अधीक्षक भाऊच्या मागे आधार घेण्यासाठी, भाऊ गेले की बाया काय करायच्या आपल्या पाठ्या दाखवून ठेवायच्या. त्यांना माहिती भाऊ इथं कमी पैसे लागतील किंवा भाऊ म्हणतील द्या अपंगांना. भाऊ कोणाचे पैसे ठेवत नव्हते, द्यायचे, परंतु समाजाची परिस्थिती अशी होती. परंतु भाऊने ह्या समाजातील तळागाळातील लोक त्या ठिकाणी मुलं शिकले पाहिजेत आणि म्हणून कधीच कोणत्या प्रकारची फी ते सांगायची, कोणाकडे पैसे नसेल तर फीसाठी शिक्षण आणू नका, त्याला मोफत शिक्षण त्या ठिकाणी द्या. आणि त्या दृष्टिकोनातून आण्यामध्ये रंगनाथ स्वामी आश्रमशाळा भाऊनी काढली आणि आदिवासी जी लोक आहेत जे समाजापासून दूर झालेले आहेत, अशा मुलांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणून आण्यामध्ये आश्रमशाळा त्या ठिकाणी भाऊनी काढली. आण्यामध्ये अपंगासाठी आपण कल्याण केंद्र काढलं आणि आज आपण पाहतो पुणे जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये ही जी शैक्षणिक संकुल भाऊ उभी केलेले आहेत, अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आज चालू आहे. भाऊ त्या ठिकाणी देवांत झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री प्रकाश सेठ बोरा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी त्यांचं आहे. आणि म्हणून हे ज्या आपल्या शाळा आहेत, खरोखर सांगा असं वाटतं आपणाने आतापर्यंत चांगले रिझल्ट प्रत्येक शाळेचे आहेत. याही वर्षी 95% आत कोणत्या शाळेचा निकाल साहेब नाही, कोणत्या शाळेचा नाही. म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी रंगनाथ स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि या संस्थेमध्ये त्या ठिकाणी दिलं जातं. आणि आमच्यासारखे हजारो कर्मचारी जे आहेत, आम्हाला त्या ठिकाणी उपजीविकेचं साधन आणि भाऊने त्या ठिकाणी नोकरी दिली आमच्यासारख्या माणसांना.
सर्वसामान्य माणसांना. म्हणून आम्ही तर त्या ठिकाणी मी तर स्वतः माझ्या पायात त्या ठिकाणी चमड काढून भाऊला चप्पल तरी चिपली तरी त्या भाऊंचे उपकार या जन्मामध्ये तर मी त्या ठिकाणी विसरू शकत नाही. कारण 15 वर्षाचा सहवास म्हणजे मला भाऊला अगदी जवळचं भेटला होता. आणि म्हणून अशा प्रकारचं जे मार्गदर्शन भाऊने लाभलं तेच त्या ठिकाणी आम्ही या पुढच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी करू. आणि या भाऊंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाऊंनाच्या पुढे त्या ठिकाणी नतमस्तक होतो. स्वर्ग भाऊंना त्या ठिकाणी परत एकदा विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या या 2 शब्दांना मी पूर्ण विराम देतो. धन्यवाद. आम्हा सर्वच कर्मचाऱ्यांना झालेला आहे. खरं तर काटे सर फक्त प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलत होते. 2011 पर्यंत मी भाऊंच्या 23 वर्ष संपर्कात होतो, सहवासात. अनेक वेळा भाऊंशी भेटण्याचा बोलण्याचा काम करण्याचा प्रसंग आला. तर काटे सरांनी आता खरं स्वानुभव सांगितले तेच आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचे आहेत. या परिसर स्पर्शाने खरं तर आमच्या जीवनाचं सोनं झालं आणि ते आम्ही तुमच्यामध्ये रूपांतरित करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहोत. यानंतर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, भावनेविषयी काही बोलायचं आहे असे विद्यार्थी या ठिकाणी मी निमंत्रित करतो. त्यामध्ये येईल दीपक जाधव. माझ्या विद्यालयाचे नाव कमलजा देवी विद्यालय कळंब. मी आज तुमच्या समोर शिक्षण महर्षी स्वातंत्र्य सैनिक भाऊ यांच्याविषयी थोड्या मिनिटात काही ओळी सांगणार आहे. त्या तुम्ही शांतचित्तीने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य प्राप्तीनंतर स्वातंत्र्य सैनिकांना जो ध्यास लागला होता, भारत देश सुजलाम सुफलाम करण्याचा, स्वराज्याचे सुराज्य करण्याचा म्हणून स्वातंत्र्य सैनिकांना भारत देश स्वतंत्र झाल्यावर सर्वात जास्त लक्ष शिक्षणाकडे पुरवण्याचे ठरवले. मित्रांनो, शिक्षणाकडे सर्वात जास्त लक्ष भाऊंनी द्यायचे ठरवले. भाऊंनी गरिबीतून सर्व लहान मुलांना शिकवले. कोणत्याही मुलामध्ये भेदभाव केला नाही. मित्रांनो, भाऊंचे कार्य एवढे मोठे आहे की वाचता वाचता पानं संपतील पण त्यांचे कार्य संपणार नाही. वाचता वाचता पानं संपतील पण त्यांचे कार्य संपणार नाही. मित्रांनो, भाऊंनी एवढे मोठे कार्य केले आहे. त्यांनी 23 शाखा उघडून आपल्या सर्वांसाठी एवढी मोठी शाळा उघडली आहे. जर आपण भाऊंसारखा एक मोठा माणूस बनलो तर आपल्या गावाचं, आपल्या शाळेचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या आईवडिलांचं नाव मोठं होईल. मित्रांनो, शिक्षक आपले शिकवतात. मुलांनी पुढची कथा लिहायची. शिक्षक आपल्याला शिकवणार. शिक्षक आपल्याला शिकवणार पण पुढची कथा मुलांना लिहायची आहे. शिक्षकांचं नाव कसं मोठं होईल, गुरुजनांचं नाव कसं मोठं होईल, आई वडिलांचं नाव कसं मोठं होईल आणि शाळेचं नाव कसं मोठं होईल यासाठी मुलांनी प्रयत्न केले पाहिजे. ते आपण ध्यानपूर्वक जर ऐकले तर आज आपण भाऊंसारखे एक मोठा माणूस बनून आपले सुद्धा नाव उंचावर जाईल आणि आपल्या शाळेचं नाव मोठं होईल. 5वीला आपल्याकडे प्रवेशित झालेला आहे जाधव दीपक ओंकार. अतिशय छान. त्याच्यासाठी एका सगळ्यांनी टाळ्या वाजवा. यानंतर मोठ्या गटातून मी बोलवतो या ठिकाणी कुमारी स्वरा मंगेश थोरात इयत्ता 9वी. त्यानंतर कुमारी समृद्धी बोंबे. त्यानंतर अवधूत इंदोरे. या भाऊंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण विद्यालयामध्ये त्यांचं स्मरण म्हणून, त्यांना अभिवादन म्हणून या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या साहेब. यामध्ये 3 प्रकारच्या स्पर्धा होत्या. चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. यामध्ये प्रथमतः मी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर करतो. इयत्ता 5वी मधून या स्पर्धेमध्ये प्रथम आलेली आहे
निघोड ईशा अरुण या विद्यार्थिनीनं पुढे यायचं आहे. मामा तिला एक पेन आणि 200 पाणी फुलस्केप द्यायचे. मी ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीला हे 6वी मधून कुमारी दहितुरे काव्या अविनाश या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आलेला आहे. कुमारी अन्वी भालेराव या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. अन्वी संतोष अन्विता आहे का? ठीक आहे. पुढे इयत्ता 8वी मधून कुमारी आराध्या साळवे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तिला मी आपल्या गावचे कुस्ती सकाराम भालेराव साहेब माझे गट विकास अधिकारी यांना विनंती करतो की आपण त्यांनी दिला असेल. इयत्ता 9वी मधून कुमारी अनुष्का वरपे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. मी आपल्या माजी विद्यार्थी संघाचे सदस्य आणि शाळेचे प्रशिक्षक सोमनाथ शेठ भालेराव यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला सन्मान. कुमारी ईश्वरी मीनाथ फलके या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. मी विद्यालयाचे प्राचार्य सन्मान श्री मोहिते सर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला. यानंतर विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये लहान गटामध्ये कुमार जाधव दीपक ओंकार यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्यांना मी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री वाडेकर सर यांना विनंती करतो. लहान गटामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी स्वरा राहुल भालेराव आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतदादा भालेराव यांना विनंती करतो की स्वराचा आपण कौतुक करा. मोठ्या गटामध्ये स्वरात वरात आलेली नाही समृद्धी गोंबे हिनं द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. मी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख खांडवे मॅडम यांना विनंती करतो की आपण तिला सन्मानित करावं. तृतीय क्रमांक आलेला आहे अवधूत धनेश शिंदे या विद्यार्थ्याला आपले गावचे सन्माननीय पत्रकार इसाई शेख यांना विनंती करतो की या रबर एक पट्टी आणि एक रंगपेटी या 4 वस्तू द्यायच्या आहेत 8वी पर्यंत. नंतर मी सांगतो. 5वी मध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे कुमारी वरपे क्रिशा ज्ञानेश. 6वी मध्ये कुमारी चिखले अनन्या शेखर या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. या विद्यालयाच्या जे शिक्षिका मडवळ मॅडम यांना विनंती करतो या विद्यार्थिनीला आणि गाडेकर रिया या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तिला मी सौ मॅडम यांना विनंती करतो की आपण तिला सन्मानित करावं. इयत्ता 8वी मध्ये शिवन्या शुभांगी उबाळे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक. मी काटे सरांना विनंती करतो की आपण तिला आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करावं. या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तिला मी इनामदार यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला. आणि इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे निरंजन भालेराव या विद्यार्थ्याला विद्यालयाचे शिक्षक श्री पाचपुते सर यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्याला सन्मानित करावं. खरं तर अखेरचा सत्कार हा या ठिकाणी आपल्या गावाच्या विद्यालयाच्या आणि सर्वांच्याच नावलौकिकामध्ये भर टाकणारा. काल संपूर्ण राज्यामध्ये सर्व शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल जाहीर झाले. साहेब त्यामध्ये आपला एक विद्यार्थी त्यामध्ये पात्र झालेला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 इयत्ता 8वी या परीक्षामध्ये आपल्या विद्यालयातील शुभम शरद काळे हा विद्यार्थ्याने 300 पैकी 212 गुण प्राप्त करून खरं तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये त्यानं आपलं मानांकन केलेलं आहे. त्या ठिकाणी तो पात्र झालेला आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये
त्याला आपण सर्वांनी सन्मानित करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. NMMS या परीक्षेसाठी सुद्धा पात्र झालेला आहे, शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेला आहे. खरं त्याचं पुनः एकदा अभिनंदन. आणि खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी 3-4 महिने अहोरात्र त्या ठिकाणी मेहनत घेतली. ते आमचे सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचंही या ठिकाणी मी शब्द सुमनाने सहर्ष या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. दरम्यानच्या काळामध्ये पत्रकार इसाक भाई शेख, सोमनाथ दादा भटेराव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे संतोष दादा यांचंही आगमन झालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. सुपरवायझर आणि भाऊंविषयी सर्व माहिती सांगितलेले शिवराज सर, काटे सरांनी अनुभव सांगितले. याच्या व्यतिरिक्त मला जे माहीत आहे ते मला फक्त भाऊंचा मला फक्त एकदाच संपर्क आला, परंतु ज्यावेळेस संपर्क आला अशा वेळेस की एक माणूस ठाण्यामध्ये अत्यंत तावातावाने आला होता. असं करायचं तसं करायचं मला बाहेर बोलू होता, परंतु आतमध्ये आल्यानंतर तो इतका शांत झाला, याच्यावर काय भूल पडली काय असं मला वाटलं, म्हणून तो अनुभव सांगण्यासारखा आहे. आणि दुसरं, भाऊ आणि काळे साहेब जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते, शिवाजीराव काळे, यांचा अत्यंत संबंध होते. कोणतंही काम आडलं दोघांचं तर एकमेकांचा सल्ला घ्यायचा. या 2 गोष्टी मला त्यांच्याबद्दल आवडतात. दुसरं, साधी राहणी. मी ज्यावेळेस म्हणून पाहुणा पाहिलं त्यावेळेस त्यांचं शर्ट कुठंतरी फाडलेलं असायचं. तितकी साधी राहणी असायची. या साध्या राहणीतूनच आम्ही पण या शाळेत शिकलो. 1970ला स्थापना झाली आणि माझं 8वीचं ॲडमिशन 1971चं. म्हणजे मी 4 वर्ष इथं राहिले. ते 4 वर्षामध्ये जे शिक्षक इथं होते ते बरेच स्वर्गवासी झाले, काही आहेत त्यांना भेटण्याचा आम्हाला योग येतो. परंतु मला मुद्दा असं सांगायचं या ठिकाणी की जे शिक्षक या शाळेत रंगदास स्वामी शिक्षण मंडळात काम करतात, हे शिक्षक भाऊंप्रमाणेच वागतात असा माझा अनुभव आहे. आणि याचे जेवढे शिक्षक आले, मला शिंदे सर म्हणून मला इंग्लिशला होते, आयर सर चित्रकलेला होते, बरेच शिक्षक होते, परंतु अत्यंत साधे राहायचे. मी पाहिले माझ्या गावात ज्या खोली नुसती एक 10 बाय 10च्या खोलीत राहिलेले राहायचे आणि मला त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. आणि त्यांचं पाहून आम्ही अत्यंत कमी खर्चात शिक्षण झालं, चांगलं जगता आलं. त्याबद्दल या संस्थेला, या शाळेतील सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देतो. आणि त्यांनी आता हे काम चालू ठेवलेलं आहे. असे प्रकारची बोरा साहेब, या प्रकारची बोरा साहेबांनी जी आता गुरजवून चालू केलेली आहे, ही संस्था स्थापन करणे, त्या सुस्थितीत करणे, ही कामं अत्यंत चांगली चाललेली आहेत. त्यांना मी आपल्या या निमित्तानं धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी शाळेमध्ये काही गोष्टी जरी लोकांना खटकल्या असल्या गावातील, तर असे फक्त 1% लोक असतात. 1% लोक असतात. 90% लोक ही आपल्या शाळेच्या बाजूने असतात. हे सर्वांना माहीत असू द्या, कारण समाजामध्ये अशी लोक असल्याशिवाय चांगल्याची किंमत होत नाही. म्हणून अशी लोक असणं सुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी हा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम ठेवला, 15 वर्षे 15वी पुण्यतिथी, त्याबद्दल आपल्या सर्व शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं मी कौतुक करून या ठिकाणी माझ्या मागणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. खरं तर साहेबांसारखे अनेक विद्यार्थी या आपल्या संस्थेच्या विविध शाखांमधून शिकून समाजाचं नेतृत्व करत आहेत. आणि खरं तर हीच भाऊंच्या कार्याची पावते. विद्यार्थी मित्रांना त्यांनी स्वानुभव सांगितला. या ठिकाणी अशा हजारो विद्यार्थी आज समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करतात. यानंतर
मी विद्यालयाच्या वतीनं सन्माननीय पर्यवेक्षक श्री वाडेकर सर यांना विनंती करतो की आपण भाऊंना अभिवादन. भाऊ त्यांना म्हणायचो आवेदन करतो. तर वेळ फक्त उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक बंधू, आपण जी पुण्यतिथी साजरी करतो तिचा मुख्य हेतू असा असतो की त्या जो कोणी असतील त्यांच्याबद्दल त्यांचे काही गुण आपल्या अंगात आले पाहिजे. आता मी जो पाहिला भाऊंचा गुण, त्या भाऊंमध्ये मी मुख्यतः नम्रता आणि सहनशीलता. आताच आपल्या विठ्ठल अधिकारी म्हणले की गावातून लोक यायचे. अगदी मग शिकायचं सांगितलं की काही शिपाई मंडळी अगदी भाऊचं डोकं धरून त्यांना आवडक्ष बोलायचे, पण भाऊनी कधी राग केला नाही त्यांचा. असे चुकतोय सुधरे वागे म्हणजे सहन करायचं. आजकाल पाहतो माझं पाहिलं की मुंबईला लोकांमध्ये काय झालं, फक्त दार लावून भांडण, दार कुणी लावायचं, तू कमी हे मारावा. हा गुण भाऊ नव्हता. भाऊ सहन करायचे. किती गावाचा माणूस आला त्याला समजून सांगायचे, समजून घ्यायचे, त्याची अडचण काय, हा एक गुण होता. आणि म्हणजे सहन करणे आणि नम्रता. गावागाव भांडण, गावकरी यायचे, त्यांच्या अडचणी वेगळ्या असायच्या, शिक्षकांच्या अडचणी त्या नम्रतेने ऐकून घेणे. आणि आता तुम्ही म्हणता हायस्कूल स्थापन केली, तो काळ असा होता की शिक्षक मिळायचंच नाही. BSc मिळणं सध्याच्या गाव अवघड. बरं, तो आपली जी गावं आहेत सगळी ही आज कळंबला बरोबर आहे, पण वडगाव, पारगाव, मड, निरगुड जायचं साधन नव्हतं. अगदी बहुसारखा आर्यकसंच गाव, त्या नदीपासून तिकडे पायी जाणे, कुठे रस्ताच नाही. मग त्या ठिकाणी शिक्षक राहायला पाहिजे, तो टिकला पाहिजे, त्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था करणं. अगदी त्याच्या पाठीवर आठवून भाऊ सांगायचे, अरे शिपायाला सांगायचे, ग्रामस्थांना सांगायचे, याची काहीतरी व्यवस्था कर, त्याला जेवायचं मग बोवायचं, हा राहायला पाहिजे आपल्याकडं. म्हणजे शिपायाला म्हणा, ग्रामस्थांसारखे असतील वडील त्यांना सांगायचे की याची खायची व्यवस्था करून द्यावं काहीतरी, जेणेकरून हा शिक्षक राहायला पाहिजे, टिकला पाहिजे. म्हणजे त्यांचं प्रत्येक कर्मचाऱ्याकडं अतिशय बारकाईने लक्ष असायचं की तो कर्मचारी कुठं राहतो, काय करतो, त्याच्या काय अडचणी आहेत. आणि मग अडचणी असलेल्या अडचणीवर ते त्याला वेगवेगळे मार्गदर्शन करायचे. म्हणजे आशय, नम्रता, सृजनशीलता हे सगळे गुण भाऊमध्ये होते. आणि त्या अशा गुणामुळे आणि निश्चय असायचा की मुलगा शिकले पाहिजे. अगदी माझी दलित, आदिवासी, शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजे. कधी ते आले शाळेत तर पहिले व्यवस्थित चाललंय शिक्षणाचं काम, मुलांकडे लक्ष द्या, त्यांचं शिक्षणाचं बघा. हे आमच्या पाठीवर हात ठेवून नेहमी अगदी प्रेमाने मायाने सांगायचे शिक्षकांना सुद्धा. हे असे गुण आपण त्या व्यक्तीमध्ये घेतले पाहिजे. एवढं या ठिकाणी सांगतो आणि धन्यवाद. खरं तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कार्याला अडथळे हे येतच असतात, आत्मसाहेबांनी सांगितलं. खरं तर मॅडम, मी विनंती करेन की यातून जो मार्ग काढतो खरं तो पुढे जात असतो. म्हणून आपण दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून खरं तर हा ज्ञानाचा यज्ञ चालू ठेवूया आणि या लेकरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश फुलवूया. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. मी विद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सोमवारी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं. त्या ठिकाणी थोर शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख यांचे विचार ऐकण्यासाठी, महान शिक्षण तज्ज्ञ आहेत, तत्वज्ञ आहेत, हे विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्व जाणार आहोत. आपण मी ग्रामस्थांना विनंती करतो की आपणही त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीने आपल्याला विनंती आहे. मी सर्व मान्यवरांना कार्यालयामध्ये चहापानासाठी एकत्रित थांबण्यासाठी विनंती करतो. मान्यवर गेल्यानंतर विद्यार्थी काढतो. घेऊ आता घेऊ.